एकनाथ शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर सहन करणार नाही, मंत्री उदय सामंतांचा इशारा. तर कुणाल कामराने माफी न मागितल्यास तोंडाला काळं फासणार, शिवसेना नेत्या शीतल म्हात्रेंकडूनही संताप व्यक्त. कुणाल की कमाल, शिंदेंविरोधात व्यंगात्मक गाण्यानंतर संजय राऊतांकडून कुणाल कामराचं कौतुक. कामराचा व्हिडिओ राऊतांकडून रिट्विट करत शिंदेंना खोचक टोला. द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये स्टँडअप कॉमेडीचे शो बंद. कामराच्या प्रकरणानंतर स्टँडअप कॉमेडी शो बंद करण्याचा निर्णय. आपलं कोणीच नसतं हे आपल्याने शिकवलं. लोक थोडी लेट कळाली पण परफेक्ट कळाली. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचं सूचक ट्विट. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार. घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण. नागपूर मनपाची फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस. विरोधी पक्षांची एकजूट असलेली इंडिया आघाडी एकसंध असली पाहिजे. इंडिया आघाडी दिसते तशी विखुरलेली नाही, खासदार कपिल सिब्बल यांचं वक्तव्य. राज्यातील 89% सायबर गुन्हेगार अजूनही मोकाट. गेल्या वर्षभरात 7,634 कोटींची फसवणुकीची प्रकरणं. सायबर गुन्हेगारांकडून सर्वाधिक पुणेकरांची लूट. अशोक चव्हाणांचे मेवणे भास्करराव खतगावकरांसह सून मिनल खतगावकर अजितदारांच्या राष्ट्रवादीत. अजितदारा, तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो. पक्षप्रवेश सोहळ्यात खतगावकरांकडून शुभेच्छा. दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला स्थलांतरित करण्याची शक्यता. मुंबई महापालिका स्तरावर हालचाली. आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हटवण्याची मागणी.